ओम गण गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मित्रांनो, पवित्र वैशाख मासाची सुरुवात झालेली आहे. हा तो महिना आहे ज्याला शास्त्रामध्ये माधव मास सुद्धा म्हटलं जाते. आणि याच वैशाख मासामध्ये एक अशी चतुर्थी येते जी तुमच्या आयुष्यातील विकटात विकट संकट सुद्धा दूर करू शकते. ती म्हणजे विकट संकष्टी चतुर्थी. मित्रांनो, ही केवळ एक तिथी नाही, ही आहे भगवान गणपतीची अशी कृपा जी आयुष्य बदलवू शकते. आणि या चतुर्थीचे खरं महत्व आपल्याला एका दिव्य कथेमधून सापडलेलं आहे. पण त्याआधी आपण जाणून घेऊया ही पवित्र तिथी नेमकी कधी आहे. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. यावर्षी विकट संकष्टी चतुर्थी येत आहे 5 एप्रिल 2026 रविवार रोजी. चतुर्थीची तिथी सुरुवात होत आहे दुपारी 11:59 पण संकष्टीचं खरं फळ मिळतंय चंद्रदर्शनानंतर. आणि त्याच दिवशी चंद्रदर्शन होईल रात्री 9:30 ते 9:50 दरम्यान. हा तो क्षण आहे जेव्हा तुमची प्रार्थना थेट गणरायापर्यंत पोहोचणार आहे. मित्रांनो, आता डोळे मिटा आणि त्या काळात स्वतःला घेऊन चला. तो काळ जेव्हा प्रभू श्रीराम वनवासात होते आणि अचानक रावणाने माता सीतेचे अपहरण केले. तो क्षण श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुःखाचा क्षण होता. ते व्याकुळ झाले होते. दिवस गेले, रात्र गेली. श्रीराम आणि लक्ष्मण वनावनात भटकत होते. प्रत्येक झाडाला विचारत होते, प्रत्येक नदीला विचारत होते, सीता कुठे गेली? पण उत्तर काही मिळतच नव्हते. आणि मग एक दिवस ते येऊन पोहोचले समुद्र किनारी. समोर अथांग सागर, लाटांवर लाट आदळत होते. जणू काही निसर्गही सांगत होता की इथेच तुझा मार्ग संपतो. त्या क्षणी श्रीराम शांत उभे होते. तेवढ्यात तिथे एक प्रकट झाले महान ऋषी. ते म्हणाले, हे राम, या विकट संकटातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला करावं लागेल विकट संकष्टी चतुर्थीचे व्रत. मित्रांनो, स्वतः भगवान रामाने नम्रतेने मान झुकवली आणि पूर्ण श्रद्धेने व्रत केलं. त्या दिवशी त्याने उपवास केला, गणपतीचे पूजन केलं आणि मनापासून प्रार्थना केली, हे विघ्नहर्ता, माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा. आणि मग काय, हळूहळू सगळं बदलायला लागलं. त्यांना भेटले हनुमानजी, तयार झाली वानरसेना, सापडला लंकेचा मार्ग. आणि शेवटी काय, समुद्रावर बांधला गेला एक सेतू. लंकेवर झाला विजय आणि रावणाचा झाला अंत. म्हणूनच मित्रांनो, या चतुर्थीला म्हणतात विकट, कारण ती सर्वात मोठ्या संकटावरही विजय मिळवून देते. म्हणूनच या 5 एप्रिलला तुम्हीही नक्की करा. सकाळी लवकर उठा, आंघोळ करून गणपतीची पूजा करा, अभिषेकात चंदन आणि गंगाजल वापरा, 21 दुर्वा अर्पण करा आणि मनातील एक इच्छा शांतपणे गणपतींना सांगा. आणि रात्री चंद्रदर्शन करा, गणपतीची आरती करा आणि मग उपवास सोडा. विश्वास ठेवा, ही छोटीशी भक्ती तुमचे आयुष्य सुद्धा बदलवू शकते. आणि मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी मनापासून मागितलेली इच्छा लवकरच पूर्ण होते असं म्हटलं जाते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण भक्ती शेअर करणं हे सर्वात मोठं पुण्य आहे. कमेंटमध्ये श्रद्धेने गणपती बाप्पा मोरया अवश्य लिहा आणि उज्ज्वल गती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या दिव्य अध्यायात. धन्यवाद.